श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोश्वान क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांच्या संन्यासोपरांत जीवनाचा चरित्राचा आख्यानाचा भाग श्रवण करत असताना सर्व तीर्थ जरी माझ्या चरणाशी असली तरी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर मी कसा नटलेला आहे हे तिथं गेल्याशिवाय कसं कळेल असा उपदेश दत्तप्रभूंनी केला, अशी आज्ञा दत्तप्रभूंनी केली। तेणेप्रमाणे नारायण स्वामी महाराज सर्वत्र संचार करू लागले। सर्वत्र त्यांचं भ्रमण सुरू झालं, भ्रमंती सुरू झाली असा कथाभाग आपण पाहिला होता। आज सेतू हिमाचल फिरून आल्यानंतर कर्नाटक प्रांतातून आता हळूहळू वरती महाराष्ट्राकडे येत असताना महाराष्ट्राच्या थोडं अलीकडे कर्नाटकच्या हद्दीत असताना देवलपूर नावाच्या गावामध्ये नारायण स्वामी आले आणि मी बोलताना असा खुलासा केला होता की ज्यांचं चरित्र आपण दत्त माझाच्या माध्यमातून विस्तृतपणे पाहिलं अशा प्रत्यक्ष शिवावतारी दत्त स्वरूप असलेले शिव चिदंबर हे देवलपुरामध्ये होते। देवलपुरामध्ये शिव चिदंबर मुक्कामी असताना त्यांनी आपल्या बरोबरच्या शिष्यांना, बरोबरच्या असलेल्या मंडळींना, भक्त मंडळींना सांगितलं। ते म्हणाले, भक्त हो, लवकरात लवकर सगळी तयारी करा म्हणाले। आता का? कारण एक मोठा यतिवर्य, यतिश्रेष्ठ मुनिजनामध्ये, यतिजनांच्या मध्ये अग्रगण्य असं ज्यांचं नाव आहे असे नारायण स्वामी आपल्याकडे या भागामध्ये येत आहेत, आपल्या देवलपुराच्या इथे जवळ येत आहेत। वेळ दौडू नका म्हणाले। हा यतिराज सामान्य नाही, फार मोठ्या अधिकाराचे आपल्या बरोबरच्या भक्तांना, आपल्या बरोबरच्या शिष्यांना शिवचिदंबर स्वामीजी काय सांगतायत नारायण स्वामींच्या बद्दल? आपल्या बरोबरच्या भक्तांना सांगतायत की हा जो यतिश्रेष्ठ येणार आहे, हा जो महान भगवत भक्त येणार आहे, हा जो महान दत्त भक्त येणार आहे, हा कसा आहे? हा अतिशय अधिकारी आहे, हा ब्रह्मनिष्ठ आहे, हा महान योगी आहे, असं नारायण स्वामींचं वर्णन आपल्या मुखातून स्वतः शिवचिदंबर साक्षात दत्तावतारी ते आपल्या शिष्यांना सांगतायत। त्यातल्या एका शिष्यानं विचारलं, म्हणलं महाराज, आपण स्वतः शिवस्वरूप असलेले आपण एका यतींचं एवढं मोठं गुणगान करता, या अर्थी निश्चितच ते अधिकार पदाला पोचलेले कोणीतरी महात्मा येत आहेत, जरा आम्हाला त्यांच्याबद्दल सांगाल का? एकानं सहज प्रश्न विचारलाय। शिवचिदंबर त्या आपल्या बरोबरच्या एका भक्ताला सांगतायत। ते म्हणाले, अहो, नरसोबाच्या वाडीस म्हणजे अमरापुरास, नरसोबा वाडी हे आत्ता प्रख्यात झालं किंवा आत्ता प्रसिद्धीला आलं, अमरापूर असं ज्याचं वर्णन केलं जातं, म्हणजे मी काल परवा सांगितलं होतं, अमरेश्वर हे मूळ स्थान, 64 योगिनी अमरेश्वर हे मूळ स्थान, ते पाहून भगवान नृसिंह सरस्वती दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार इकडे तीरावरती औदुंबराखाली आले। मग हे महाराजांच्या तपश्चर्येनं पुनीत झालं म्हणून याचं नाव नृसिंहवाडी इत्यादी इत्यादी आपण कथाभाग ऐकत आलेलोच आहोत। शिवचिदंबर स्वामी महाराज सांगतायत की एकदा आम्ही अमरापुरास गेलो असताना पूर्वाश्रमामध्ये, म्हणजे हे जे आत्ता जे स्वामी येत आहेत देवलपुरात, हे पूर्वाश्रमी नारायण शास्त्री असताना आम्ही त्यांच्या पुढ्यात उभं राहिलो
आणि ते तिथेच राहत होते साधनेसाठी नृसिंहवाडीला नारायण शास्त्री. त्याला आम्ही त्यांच्या पुढे उभे राहिलो आणि त्यांनी आम्हाला पाहिलं आणि आमचं आदरातिथ्य केलं. स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला. त्यांना योग सिद्धी होती. योगाग्नीनं पाक सिद्ध करून आमचं मोठं आदरातिथ्य नारायण शास्त्रींनी केलं. हा दिव्य असा बहारदार प्रसंग स्वतः शिव चिदंबरांनी आपल्या भक्तांना सांगितल्यावर शिष्यांच्या मनामध्ये नारायण स्वामींचं दर्शन केव्हा घडेल अशी तीव्रतर भावना जागृत झाली. नारायण स्वामी कसे आहेत? शिव चिदंबर स्वामी वर्णन करतायत ते शाब्दे परेच निष्णात आहेत. शब्दज्ञानानं तर तयारच आहेत, पण अनुभवानं घेतलेलं ज्ञान सुद्धा त्यांच्याकडे समृद्ध आहे म्हणाले. अनुभवाच्या ज्ञानानं सुद्धा ते समृद्ध आहेत. केवळ शब्द पांडित्य तर ते आहेतच आहेत. शाब्दे परेच निष्णात, शब्दाचं ज्ञान आहे पण अनुभवानी आलेलं ज्ञान सुद्धा आहे. जे शब्दात मांडलंय ते प्रत्यक्षात पण ज्ञान परमार्थाचं त्यांना आहे. ते म्हणाले की आता आपण असं करूया, इतकं सगळं ज्ञान असून, एवढं शाब्दे परेच निष्णात असून, परमपदाला पोचलेले असून, ब्रह्मनिष्ठ असून, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पदाला पोचलेले असून सुद्धा ते आपल्या देवलपुरात येत आहेत. आता लगबग करा, आपण त्यांच्या ओवाळण्याची तयारी करा, त्यांना ओवाळण्याची तयारी करा, त्यांच्या स्वागताची तयारी करा. ही सर्व मंडळी देवलपुराच्या वेशीपर्यंत गेली. काय काय घडलं, शिव चिदंबरांचा आणि स्वामींचा संवाद कसा झाला, रसाळ चरित्र उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. सज्जन हो, आज इथेच वाणीला विराम देऊ. त्रिपुत्र दत्तात्रयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.